आज आपण एकदम चविष्ट आणि खमंग असे पोह्यांचे थालीपीठ कसं बनवायचं ते बघणार आहोत. तर हा सुद्धा पदार्थ नेहमीप्रमाणे बनवायला सोपा आणि झटपट तयार होणारा आणि खायला अगदी चविष्ट असणारा आहे. त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा. तर स्वागत आहे सर्वांचं शिल्पा होम किचनमध्ये. आणि आता रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी थालीपीठ बनवण्यासाठी एका बाउलमध्ये 1 कप पोहे घेतलेले आहेत, जे आपण कांदे पोहे बनवायला वापरतो तेच पोहे घेतलेले आहेत. तर मेजरिंग कपने किंवा एखाद्या वाटीने मोजून घ्या. तर 1 कप इथे मी पोहे घेतलेले आहेत. आता यामध्ये पाणी घालून हे पोहे हलक्या हाताने असे धुवून घ्यायचे. एक वेळेस धुतले तरी पण पुरेसे आहेत. आता हे पाणी काढल्यानंतर आपल्याला अगदी थोडंसं जवळपास 3 ते 4 चमचे पाणी घालून हे आपल्याला साधारण 5 ते 10 मिनिटासाठी भिजण्यासाठी ठेवून द्यायचे आहे. तर पोहे भिजतायत तोपर्यंत आपण झटपट तयार होणारं वाटण तयार करूया. तर त्यासाठी इथे 1 चमचा धणे, 1 चमचा जिरे, 3 ते 4 लसणीच्या पाकळ्या आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तर हे आपण मिक्सरमधून जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. तर बघू शकता हे झालेलं आहे. आणि तोपर्यंत आपले पोहे सुद्धा भिजलेले आहेत. आता हे पोहे आपल्याला एखाद्या पसरट ताटामध्ये किंवा परातीमध्ये काढून घ्यायचे आहेत. तर मी हे परातीमध्ये सगळे पोहे काढून घेते आणि हे पोहे आपल्याला हाताने व्यवस्थित स्मॅश करून छान असं गोळा होईपर्यंत मळून घ्यायचं आहे. तर खूप जास्त कोरडं वाटलं तर थोडंसं पाणी घेऊ शकता तुम्ही. तर अशा पद्धतीने हे व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे आणि एकजीव करून घ्यायचं आहे. ही थालीपीठं बनवायला अगदी सोपी आहेत. तुम्ही नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी सुद्धा बनवू शकता. अगदी पटापट बनवून तयार होतात. तर इथे हे पोहे छान असे मी मळून घेते आणि मळून झाल्यानंतर आपण यामध्ये काही पिठं ॲड करणार आहोत, त्यामुळे ही थालीपीठं अजूनच पौष्टिक बनणार आहेत. तर बघू शकता तुम्ही हे पोह्यांचं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. आता यामध्ये काही पिठं ॲड करू. तर इथं मी अर्धा कप गव्हाचं पीठ, अर्धा कप डाळीचं पीठ म्हणजेच बेसन आणि पाव कप इथे ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे. त्यानंतर आपण जो वाटून घेतलेला मसाला आहे तर तो यामध्ये सर्व घालायचा आहे. आता यामध्ये तुम्हाला कोणतं अजून पीठ ॲड करायचं असेल तर ते सुद्धा करू शकता. गव्हाचं पीठ वापरल्यामुळे जे थालीपीठं थापताना तुटतात तर तसं होणार नाही आणि थोडी मऊसूत व्हायला सुद्धा मदत होते. तर यामध्ये काही मसाले सुद्धा ॲड केलेले आहेत. 1 चमचा लाल तिखट मिरची पावडर, पाव चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ, त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा वापरलेली आहे. तुम्हाला हवं असेल तर इथे 1 चमचा सफेद तीळ सुद्धा वापरू शकता. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट तयार करायचं नाही. मध्यम असं आपल्याला हे पीठ मळून तयार करायचं आहे. तर लागेल तसं थोडं थोडं पाण्याचा आपल्याला इथे वापर करायचा आहे. तर मी हे पीठ मळून घेते. आणि आता हे पीठ आपलं तयार झालेलं आहे. तर आपण आता थालीपीठं थापायला सुरुवात करूया. तर मी गॅसवरती तवासुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि आता इथे मी थालीपीठं थापण्यासाठी बटर पेपर घेतलेला आहे. याऐवजी तुम्ही सुती कपडा घेऊ शकता किंवा एखादा प्लास्टिकचा पेपर घेऊ शकता. तर बटर पेपरला सुरुवातीला पाणी लावून घ्यायचं किंवा तेलाचा हात लावून घ्यायचा, त्यानंतरच आपल्याला इथे थालीपीठ थापायला घ्यायचं आहे. नाहीतर जेव्हा आपण तव्यावरती टाकतो तेव्हा हे बटर पेपर सहज निघत नाही. तर त्यासाठी पाण्याचा हात लावायचा किंवा तेलाचा हात लावून घ्यायचा. तर आता आपण हे थालीपीठ थापून घेऊया. तर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार केवढ्या आकाराचं थालीपीठ बनवायचं आहे त्यानुसार पिठाचा गोळा घ्यायचा आणि अशा पद्धतीने पातळ असं पसरवून घ्यायचं पीठ. आता यावरती मी थोडेसे सफेद तीळ वापरणार आहे, म्हणजे दिसायलाही छान दिसतं आणि खूप खमंग असं तयार होतं थालीपीठ. तर आता मी थोडेसे तीळ घालून घेतले आणि पुन्हा एकदा व्यवस्थित प्रेस करून घ्यायचे आणि थोडेसे असे बोटाने होल करून घ्यायचे, म्हणजे थालीपीठ आतपर्यंत व्यवस्थित शेकलं जातं. तर आता तवासुद्धा छान तापलेला आहे. तर मध्यम गॅसवरती तवा छान तापवून घ्यायचा. आता तव्यावरती सुरुवातीला तेल लावून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला हे थालीपीठ टाकून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने हे थालीपीठ आपल्याला तव्यावरती टाकून द्यायचं आहे आणि ही बटर पेपर अशा पद्धतीने वरून असं काढून घ्यायचं.
कडेने थोडंसं तेल सोडायचं आणि मध्ये जे आपण होल केले त्यामध्ये सुद्धा तेल सोडायचं, म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित शेकलं जातं. आणि मध्यम गॅसवरती 2 ते 3 मिनटं एका बाजूनी शेकून घ्यायचं, नंतर मग दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असं शेकून घ्यायचं. बघू शकता मी आता पलटून घेतलेला आहे आणि रंग खूप सुंदर आलेला आहे. आता या बाजूने सुद्धा 2 ते 3 मिनटं छान शेकवून घ्यायचं. आणि हो, आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि बघा, रंग एकदम सुंदर आलेला आहे आणि ही थालीपीठं अगदी झटपट तयार होतात. तर सकाळच्या गडबडीत मुलांच्या टिफिनसाठी हा पदार्थ तुम्ही नक्की बनवून बघा. तर मी दुसरंसुद्धा थालीपीठ तव्यावरती घालून घेतलं आणि कडेने थोडंसं तेल सोडलं. तर मस्त आपली ही गरमागरम पोह्यांची थालीपीठं तयार आहेत. आता हेच तुम्ही कोणत्याही चटणीसोबत किंवा दहीसोबत खाऊ शकता. खूप छान लागतात. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.